आज या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भोंदू अशोक खरात याच्यासह त्याला सपोर्ट करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय नेते मंडळी यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज संपूर्ण राज्यभर निदर्शने आंदोलन करण्यात येत आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कोल्हापूर जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आज आम्ही निदर्शने करीत आहोत। खरं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये भोंदू अशोक खरात याच्यासारखी माणसं तयार होतात, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे। या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा आहे, संतांचा वारसा लाभलेला हा महाराष्ट्र आहे। आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशोक खरात सारखा भोंदू बाबा तयार होतो, आणि तो नुसता तयार होत नाही तर महिलांचं लैंगिक शोषण सुद्धा करतो, सर्वसामान्य जनतेचं आर्थिक शोषण करतो। हे या महाराष्ट्राला भूषावं नाही। म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मागणी आहे की अशोक खरातसह त्यांना सपोर्ट करणारे जे काय सामाजिक कार्यकर्ते स्वतःला म्हणून घेणारे असतील, राजकीय पक्ष असतील किंवा 39 आमदार असतील, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर या त्यांच्या संपर्कात होत्या, म्हणून त्यांचा जसा राजीनामा घेतला तसा अजून 39 आमदारांचा राजीनामा घेतलेला नाही। आणि मग तो राजीनामा अजून का घेतला नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे। या खरात प्रकरणामुळे सगळा महाराष्ट्र खडबडून जागा झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा खरात सारखे लोक जन्माला येतात आणि त्याला पाठबळ द्यायचं काम हे राजकारणी करतात। हे सरकार जे आहे, केंद्रातलं असेल राज्यातलं असेल, हे खरं म्हणजे अशा बाबांना पोसणारे सरकार आहे। या सरकारला माझी विनंती आहे, जादू टोना विरोधी जो काही कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, कडक अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि असे भोंदू बाबा जे काही गल्ली बोळात लपलेले आहेत, गावागावामध्ये लपलेले भोंदू बाबा असतील, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही लपलेले अजून भोंदू बाबा असतील, या सगळ्यांच्यावरच कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आहे। मी परत एकदा या सरकारला विनंती करतो, आज नुसतं खरातला तुम्ही अटक केलेली आहे, आज त्याच्यावर काहीतरी ईडीची धाड पडणार आहे, ईडी ताब्यात घेणार आहे असं समजतंय, परंतु त्याच्या संगत असणारे त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। सरकारनं अशा भोंदू बाबाला पोषण्यासाठी काही शासकीय फंड सुद्धा त्याच्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांना वगैरे दिलेला आहे, असा ऐकिवाद आहे। ते देणारे कोण आहेत त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। स्वतःच्या करंगळ्या कापून घेणारे कोण आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि संविधानिक पद्धतीने राज्य चालवायचं असताना, विज्ञानाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करायचं असताना, संविधानाची शपथ घेणारेच लोक जर असंविधानिक वैज्ञानिक भोंदू बाबाच्या आहारी जात असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा पद्धतीची मागणी करून मी या ठिकाणी सर्वच कोल्हापूर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले। जनवादी महिला समिती संघटना असेल, CITU असेल, किसान सभा आणि बाकीच्या ज्या जनसंघटनेचे लोक या ठिकाणी आलेले त्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम घोषणा देऊन संपला असं जाहीर करतो।
लाल बावटे की जय लाल बावटे की जय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विजय असो हुजूर बाबा अशोक खरात मुर्दाबाद 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 हुजूर बाबा अशोक खरात मुर्दाबाद 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 हुजूर बाबा अशोक खरात मुर्दाबाद 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 लाल बावटे की जय आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भोंदू खरात विरोधी राज्यव्यापी निदर्शनं आयोजित केलेली आहेत। महाराष्ट्रात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं महाराष्ट्र उभा करण्याचं सुखस्वप्न महाराष्ट्राच्या उभारणीच्या काळामध्ये 1960 साली महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्र समितीनं केलं आणि महाराष्ट्र उभा राहिला। महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये संबंध समाज जीवन गेल्या 2014 पासून अशोक खरात हा अचानक घडलेली घटना नाही। अशोक खरात याचं राजकीय हस्तक्षेप महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये आहे। विधिमंडळातले 29 आमदार आणि नुसते आमदार नाही, काही मंत्री सुद्धा याच्यामध्ये गुरफटलेले आहेत। राज्य सरकारनं त्यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी ज्यांची नावं पुढे आलेली आहेत, जे त्यांच्या कर्मकांडामध्ये भागीदारी केलेली आहे, त्यांनी कर्मकांड करण्यात सहकार्य केलेलं आहे, साथ दिलेली आहे। एकच साधं उदाहरण आहे, अनेक लोकांच्या करंगळ्या कापलेल्या आहेत। करंगळी कापून रक्त हे करणं हे एक अंधश्रद्धा भूतुगिरीचं प्रतीक आहे। याला त्या अशोक खरातनं अशा जवळ 39 आमदार याच्यामध्ये आहेत आणि या सगळ्या आमदारांना ताबडतोब राज्य सरकारनं निलंबित केलं पाहिजे। कारण महाराष्ट्राचं सरकार जे आहे, या देशाची राज्यघटना, या देशाची घटनेच्या आधारावर हा देश चालतोय। या राज्यघटना बदलण्याचा जो प्रयत्न आहे त्याचा हा भाग आहे, म्हणून आमचा या सगळ्याला विरोध आहे। आणि हा विरोध करत असताना महाराष्ट्राचं समाज जीवन या जाती आणि धर्माच्या आधार विभाजन करण्याचा जो राज्य सरकारचा प्रयत्न आहे, आज भोंदू खरातवर कारवाई झाली, टीव्हीवर जशी भोंदू खरातला सहकार्य करण्याच्यावर कारवाई झाली नाही। म्हणजे पुराव्यानिशी आता आहेत, व्हिडिओ आहेत, त्याच्यामध्ये चाकणकरवर एका कारवाई झाली, पण तो आता अजून 39 आमदार असे आहेत की ते भोंदू खरातच्या बरोबर सर्व प्रकारच्या व्यवहारात पुढाकार घेत होते। नुसता भोंदूपणा नाही तर आर्थिक गैरव्यवहार, महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे आर्थिक गैरव्यवहार या भोंदूबाबानं केलेले आहेत। आणि नुसतं भोंदूबाबानं गैरव्यवहार केले तसं नाही, स्त्रियांचं शोषण हे मोठ्या प्रमाणात यानं केलेलं आहे। त्यामुळे याला हे एकट्याचं काम नाही, या साथ आणि सहकार्य करणारे महाराष्ट्राच्या राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या विरोधात आम जनतेनं मैदानात उतरणं हे जनतेच्या समोरचं सुद्धा आव्हान आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची विनंती आहे की अशा तऱ्हेच्या महाराष्ट्राच्या समाज जीवनाला काळीमा फासणाऱ्या महाराष्ट्राचं साहित्य, संस्कृती आणि कलेचं जीवन जे आहे, जे लोकशाही प्रधान आहे, महाराष्ट्र हा देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे। हा शाहू महाराजांची परंपरा असणारे कोल्हापूर आहे। या शाहू महाराजांनी या देशाच्या घटनेचा पाया घातला। जी घटना या भारतात लिहिली गेली त्यात उपेक्षितांना न्याय, स्वातंत्र्याच्या पूर्वच उपेक्षितांना न्याय देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला। जगामध्ये पहिलाच असा कायदा करणारा शाहू महाराज आणि त्याच आधारावर या देशाच्या राज्यघटनेचा आधार उपेक्षितांना न्याय देणं, सामान्य माणसाच्या बाजूने या देशाची राज्यव्यवस्था चालवणं, ही जे घटनेचं मूलभूत तत्व आहे ते संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या देशाचे राज्यकर्ते करतात। म्हणून याच्या विरुद्धची लढाई दीर्घमुक्तीची लांब पल्ल्याची आहे। हे भोंदू बाबा प्रकरण हे आत्ताच घडले ना, असा पूर्वी सत्यसाई बाबा होता, असे बरेच बाबा भारतामध्ये आता येऊ घातलेले आहेत। या देशाचं रोज टीव्ही बघितला तर भोंदू बाबा सारख्या अनेक बाबांच्या टीव्हीवर मुलाखती चाललेल्या असतात। या सर्वांवरची कारवाई या देशातल्या राज्यकर्त्यांनी या देशाच्या राजघटनेच्या आधारावर केली पाहिजे, असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मत आहे। म्हणून राज्यभर पक्षाच्या वतीने निदर्शन करत असताना आमचं आव्हान आहे, ही नुसती निदर्शनं पक्षाची आमच्या नाही, आम जनतेचा विषय आहे। आम जनतेला या सगळ्या निदर्शनात भागीदारी करावी असं आव्हान करून मी माझं भाषण थांबवतोय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं जी आंदोलनं होत आहेत, धर्मांध, नशेबाज, घोटाळेबाज, लैंगिक शोषण करणारा तसेच महिलांच्यावर अत्याचार करणारा या अशोक खरात याला
अटक जरी झाली असली तरी त्याच्या मागे असणारी जे लोकप्रतिनिधी आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या आम्हाला मिळालेल्या सूत्रानुसार 39 आमदार याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि या 39 आमदारांचा सुद्धा या सरकारनं राजीनामा घेणं गरजेचं आहे. आपण म्हणतो कोल्हापूर किंवा हे महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आहे. या पुरोगामी राज्यामध्ये आपल्याला शिकवण छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, आंबेडकर यांची आपल्याला शिकवण आहे. आणि अशा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशोक खरात-सारखी ही बंधू कुठं जन्माला येतात आणि ह्याला पोचणारे हे लोकप्रतिनिधी हे आहेत. तर नुसतं अशोक खरातवर ही कारवाई न होता त्याला पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधी, अधिकारी या सगळ्याला या सरकारनं त्यांच्यावर कठोर कारवाई करणं गरजेचं ठरतंय. प्रत्येक पोलीस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष हे ओपन झालाच पाहिजे. जादू टोना करणारे, बुवाबाजी करणारे, तांत्रिक मांत्रिक, अंगारा वगैरे देणारी ही जी काय प्रवृत्ती आहे महाराष्ट्रामध्ये, ही प्रवृत्ती नष्ट करणं गरजेचं ठरतंय. आपण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला 200 वर्ष पूर्ण झाली म्हणून महात्मा फुलेंची जन्मशताब्दी आपण सुरू करणार आहोत 11 तारखेला. पण त्याच्या आधीच आम्हाला असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये महात्मा फुलेंचा जो विचार होता तो आपण या जनतेमध्ये रुजवायला कमी पडलो आहोत. म्हणून याच्या पुढे सुद्धा आम्ही सरकारला आव्हान करतो, अशा प्रकारे जिथं जिथं ही बुवाबाजी चालती अशा तिथं लवकरात लवकर सरकारनं ही ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आणि अशा लोकांच्या प्रवृत्तीला त्यांनी बंद करणं गरजेचं आहे. आम्ही सरकारला हे विनंती करत आहोत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज निदर्शन अशोक खरात जादू टोना हे या संदर्भात खरं म्हणजे काय म्हणतात, एक महिला आयोगावर असताना निकाल चाकणकर बाई त्या निकाल त्याच्यामध्ये बळी जातात. अनेक सुशिक्त महिला त्याच्यामध्ये बळी जातात. आणि जे सत्तेत असणारे मंत्र्यापर्यंत सगळ्यांचं त्याच्यामध्ये हात आहे. सगळ्यांचं त्यांचा आशीर्वाद, त्या अशोक खरातला आशीर्वाद आहे. आणि त्या आशीर्वादामुळं त्याचं एवढं, त्याची प्रॉपर्टी एवढी वाढलेली आहे. आणि महिलांच्यावर अन्याय अत्याचार करते त्याच्याकडे दुर्लक्ष करून सरकारनं की सगळे सत्तेत बसलेले त्याच्याकडे जादू टोना करण्यासाठी सगळे आमदार, मंत्री, एकनाथ शिंदे सगळे त्याच्याकडे 40 आमदार त्याला पाठीशी घालायला लागलेला आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी आहे की सगळे जे 40 आमदारांनी बरखास्त करायला पाहिजे. आणि चाकणकर बाईला निकाल ते निवडणूक आता महिला आयोगावरनं काढलेला आहे. मग तो आणि कुणाकुणाचं त्याच्या पाठीमागे सत्तेत असणाऱ्यांचं खत पाणी घालायला लागलं, त्यांचा हात आहे. त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रॉपर्टीची देखील चौकशी झाली पाहिजे. आणि महाराष्ट्रातनं पूर्ण जादू टोना हे भगवे बाबा जे आहेत त्यांना पण हद्दपार केलं पाहिजे. आणि त्या बाबांचा जादू मंत्र तंत्र हे सगळं निर्मूलन समितीच्या वतीनं त्याची चौकशी करून त्यांना हद्दपार केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये कदापि हे चालणार नाही जादू टोना बाबांचं एक काम. अशापैकी सरकारने हे निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर सरकारच जादू टोण्याचं आहे असं म्हणण्यात काय हे हरकत नाही. खरं म्हणजे त्यांनीच खत पाणी घालायला, त्यांनी त्याला पाठीशी घालायला, म्हणून एवढा मोठा त्या अशोक खरात झालेला आहे. आणि त्याच्या पाठीमागं किती लोकांचं त्या आमदार खासदारांचा आशीर्वाद आहे. आणि किती महिला त्याच्यामध्ये सुशिक्त मॉडेल महिला त्याच्यामध्ये बळी चाललेला आहे. खरं म्हणजे त्यांना जादू तंत्राचा भीती घालून त्यांना पाठीशी भीती दाखवून त्यांना लुटण्याचं काम केलेलं आहे या अशोक खरातनं. तर त्याला खरं म्हणजे फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि आमदार खासदार यांना बरखास्त केलं पाहिजे. एवढा आमच्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आमचा आहे की महाराष्ट्रात कदापिही जादू टोना हे बुवा बाजू खपवून घेणार नाही, एवढी आमची महिला संघटनेची मागणी आहे. प्रत्येक जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्या भोंदू बाबांच्या मागे या सरकारनं लावलेला त्याची चौकशी झाली पाहिजे.